वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षाचे जे काही लोक आहेत, पहिला इतिहासातला या RSSच्या कार्यालयाला आम्ही मोर्चा नेत आहोत. फक्त घरून बसून विरोध करण्यापेक्षा सर्वांनी बाबासाहेबांची औलाद आहे हे दाखवण्यासाठी या 23 तारखेला सर्वांनी ताकदीने नागपूरमध्ये सहभागी व्हावं हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो की ही परिवर्तनाची वेळ आलेली आहे. अत्याचार, बाबासाहेब नेहमी सांगतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असेल. आणि आपण त्या अन्याय सहन करणाऱ्यामध्ये बसण्यापेक्षा आता येणारी जी बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती आहे ती आपल्या बापाची जयंती आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत, रक्ताची विचाराची आपण त्याची लेकरं आहोत, चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. हे दाखवण्यासाठी येणाऱ्या 23 तारखेला जे जे काही मिळेल, आपल्या घरी बाबासाहेबांच्या पुण्याईने ज्या बाबासाहेब आंबेडकरांना चालत्या बैलगाडीतून उतरवलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांसाठी अशी काही व्यवस्था निर्माण केली. काल यवतमाळ शहरात साधारण 1000-2000च्या वरती आपल्या घरासमोर 4 चाकी उभ्या आहेत आणि वेळेअभावी त्या 4 चाकीवर आपण कपडा सुद्धा मारू शकत नाही. ही सर्व किमया, हे सर्व आविष्कार जो आहे तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याच्यामुळं त्याच्या उपकाराची जाण ठेवून येणाऱ्या 23 तारखेला तुम्ही नागपूरमध्ये RSS कार्यालयावर जे आपण हल्लाबोल केलेला आहे त्या कार्यालयावर तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो व माझे लांबलेले 2 शब्द थांबवितो. धन्यवाद. जय भीम.